मंडळी, माणसाचं आयुष्य हे खूप अनसर्टन आहे, अनिश्चित आहे. पुढच्या क्षणाला काय होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते. आपण आपलं काम करत जातो, पण त्याचबरोबर आपण मानसिकरित्या तयारीत नसतो की आपल्याला पुढे काय वाढून ठेवलेलं आहे, पुढे आपल्याला काय सहन करायचं आहे. म्हणूनच शांताबाई शेळक्यांनी कदाचित म्हटलं असेल, मन मागते एक काही, दैव दुसरे घडविते. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. आणि अशा प्रकारचं आपलं आयुष्य असतं. अनेक संकटं, अनेक अडथळे, अनेक स्पीड ब्रेकर्स, अनेक ट्विस्ट त्याच्यामध्ये असतात आणि हे पार करत करत आपल्याला पुढे जावं लागतं. सध्या ऑलिम्पिकच्या काळामध्ये आपण बघतोय की विनेश फोगाटचं अंतिम फेरीमध्ये कसा ट्विस्ट आला आणि किती त्यावरून एक अनिश्चिततेचं एक उत्तम उदाहरण सगळ्या जगासमोर आलं. आपण सगळे हळहळलो. दलाई लामांचं पण एक खूप छान वाक्य मला या ठिकाणी आठवते. रिमेंबर दॅट समटाईम्स नॉट गेटिंग व्हॉट यू वॉन्ट इज अ वंडरफुल स्ट्रोक ऑफ लक. म्हणजे खरंच असं वाटतं की आपल्याला जे पाहिजे ते प्रत्येक वेळेला मिळतंच असं नाही, कधी कधी मिळत नाही आणि मग तेव्हा अपेक्षाभंग होतो. म्हणून मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना घडवताना आपण करिअरबद्दल तर त्यांना टिप्स देत असतो, जे पैसा मिळेल, मान मरातब किंवा अधिकार मिळतील अशा प्रकारचं करिअर, उत्तम करिअर असं अजूनही आपला समज आहेच आहे. तो कंटिन्यू ठेवून आपण येणाऱ्या संकटांबद्दल मानसिकरित्या किती खंबीर मुलं होऊ शकतात त्याचा विचार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला गेम आपल्याच बाजूने असेल, प्रत्येक वेळेला आपण डाव जिंकू किंवा आपल्याच मनासारखं होईल असं अजिबात नाही. त्यामुळे आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरं कसं जायचं ह्या विषयीचं भाष्य किंवा विषयाच्या जर कल्पना मुलांना योग्य वयापासून जर आपण देत गेलो ना, तर त्या संकटांना सामना करण्याचं मानसिक बळ त्यांना मिळू शकतं.